गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या खुर्चीच्या खेळामुळे दहिवडी नगरपंचायत चांगली चर्चेत आली। तत्कालीन नगराध्यक्ष सागर पोळ यांच्यावर सर्वपक्षीय 14 नगरसेवकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर होऊन या राजकीय नाट्यावर पडदा पडलाय खरा, परंतु त्यानंतर प्रभारी नगराध्यक्षपदी विद्यमान उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांना संधी मिळाली आणि येत्या 19 मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कुणाला संधी मिळणार याची चांगली चर्चा रंगू लागली आहे। पीठासन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे रोजी दुपारी 12 वाजता नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे। या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक धनाजी जाधव हे पुन्हा एकदा दहिवडीचा कारभार सांभाळतील अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते आहे। अगदी सुरुवातीपासूनच मंत्री जयकुमार गोरे यांना साथ देणारे विश्वासू कार्यकर्ते म्हणून धनाजी जाधव यांची ओळख आहे। दहिवडी नगरपंचायत होण्या अगोदरही त्यांनी सरपंच पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेली होती। सरपंच व नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक कामं करून दहिवडीचा विकास करण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय। त्यांना नेहमीप्रमाणेच यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी साथ मिळणार असल्याबाबतही दहिवडी वासियांमधून चर्चा ऐकायला मिळते। त्यामुळे धनाजी जाधव हे पुन्हा एकदा दहिवडीचे नगराध्यक्ष होतील अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते। मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी अप्पासू गायकवाड, दहिवडी।